आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे बदलापुरातून। बदलापुरात मातृत्वाचा सौदा झालाय। चक्क महिलांच्या आरोग्याशीच खेळ केला जातोय। स्त्रीबीजाच्या बेकायदेशीर विक्रीचं रॅकेट सध्या उघडकीस आलेलं आहे। पोलिसांकडून मास्टरमाइंडचा शोध सध्या घेतला जातोय। त्यामुळे बदलापुरात चक्क महिलांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय। स्त्रीबीजाच्या बेकायदेशीरपणे विक्रीमुळे सध्या पोलीस सुद्धा हैराण झालेत। पोलिसांकडून मास्टरमाइंडचा शोध घेतला जातोय। दरम्यान काय घडतंय बदलापुरामध्ये हे आपण पाहतोय। डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला गेला नाही। बेकायदेशीरपणे सोनोग्राफी करून इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे। IVF ART सेंटरमध्ये पाठवून स्त्री बीज काढून विक्रीचा संशय आहे। छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत। प्राथमिक तपासामध्ये आरोपींच्या मोबाईलमध्ये सोनोग्राफीचे फोटोजही आढळले। इंजेक्शनचे फोटो, महिलांची बनावट कागदपत्र ही सुद्धा आढळून आलेली आहेत। मोबाईलमध्ये आर्थिक व्यवहारांची माहिती सुद्धा आढळून आलेली आहे। दरम्यान स्त्रीबीजाचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि का केला जातो हे सुद्धा पाहूयात। नैसर्गिक गर्भधारणेसाठी स्त्रीबीज महत्त्वाचं आहे। पुरुषांच्या शुक्राणूंसोबत स्त्रीबीजाची फलन प्रक्रिया पार पडते। फलन प्रक्रिया झाल्यानंतर गर्भ तयार होतो। IVF मध्ये स्त्रीच्या शरीरातून स्त्रीबीज काढलं जातं। प्रयोगशाळेमध्ये शुक्राणूंसोबत फलन केलं जातं। काही महिलांमध्ये स्वतःची स्त्रीबीज तयार होत नाहीत। दुसऱ्या महिलेचं स्त्रीबीज वापरलं जातं।